DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे। या बैठकीस माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांच्यासह राज्यभरातील प्रमुख समता सैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। देशात जातनिहाय जनगणना करण्याबाबत अधिसूचना जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन करणारा ठराव बैठकीत मांडण्यात आला आहे। सामाजिक न्याय, क्षमता आणि सर्व समाज घटकांच्या विकासाच्या दृष्टीने जातनिहाय जनगणना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतावादी विचारांना व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील विषमता, जातीभेद, अज्ञान आणि अन्यायाविरोधात आयुष्यभर संघर्ष करून शिक्षण, सत्यशोधक विचार, सामाजिक समता आणि स्त्री, शूद्र, अतिशूद्रतांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक कार्य केले। त्यांच्या पुरोगामी व समतावादी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सातत्याने सामाजिक प्रबोधनाचे कार्य करीत आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देशभर विविध सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक व जनजागृतीपर उपक्रम राबवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात येत आहे। समाजातील सर्व घटकांना समान संधी, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक न्याय आणि बंधुभाव या मूल्यांना बळकटी देत महात्मा फुले यांच्या विचारांचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी समता परिषदेचे पदाधिकारी व समता सैनिक कार्यरत राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। या दरम्यान राज्यस्तरीय बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल, सामाजिक प्रश्न, महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार तसेच विविध जनजागृती उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा सुरू आहे। त्यामुळे नाशिक येथे सुरू असलेल्या या बैठकीकडे राज्यातील समता चळवळीचे लक्ष लागले आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।